दुपारचे वाजले 3-4 वाजले असतील. आता आम्ही जेवायला आलेलो. इकडे काय खायचं ते समजत नव्हतं. शेवटी आम्ही रोटी मागवली. चांगली आहे रोटी. लेमन राईस मागवला, तो संपवला आम्ही. आता आमचं पनीर मसाला येतं आहे आणि त्याच्यानंतर बघू काय व्हरायटी आहेत त्या समजत नाही. सगळं साऊथ इंडियन बारीक होणार इकडे. या जेवायला. मेरे देला सुनिका मेरा आर्डर चपाती कोरमा कोणी मंचुरियन मटन. काय बोलते कायच कळत नाही. होय तरी कसं म्हणू. आमचं पनीर मसाला खाऊया. शुभ सकाळ मंडळी. आता आम्ही चेकआउट केलं आहे हॉटेलचं आणि कोइंबतूरला जायला निघालो आहे. पण त्याच्या आधी इथे नाश्ता वगैरे सगळं करून आम्ही निघणार आहे. आम्हाला हे स्वीट हर्षनं सांगितलेलं म्हणून आम्ही स्वीट घ्यायला आलेलो. खूप छान स्वीट आहे. चला आता आपण जाऊया पुढे. मंडळी सगळ्यांचा नाश्ता झाला आहे. हे लोक इथे इडली सांबार मेंदू वडा खायला आलेले. बघा स्ट्रिक्ट सगळं तमिळमध्ये लिहिलेलं आहे. लोकांना हिंदी जरा पण येत नाही, त्यामुळे आम्हाला खूप डिफिकल्टी होतं लिहायला सगळं. आता आम्ही निघतो. ट्रेन आहे आमची. रूम जिकडे आम्ही हॉटेल घेतलेलं तिकडेच लगेज ठेवलं आहे. चला निघूया. तर मंडळी आता आम्ही एक कोणता गेम खेळतोय? काचू फूल खेळतोय. कोइंबतूरला जातो आहे आम्ही. तर 5 तास तर लागणार, त्यामुळे आमचे गेम चालू आहेत. सगळे एन्जॉय करतायत. तर मंडळी आता आम्ही फायनली आमच्या एक सेकंड हॉटेलला पोचलो आहे विनायक करून. आता इथे आम्ही चेकिंगची प्रोसेस चालू आहे. ह्या 2 गाड्या आम्ही बुक केल्या आहेत आदियोगीसाठी. पर गाडी 1500 रुपये. आणि आता आम्ही चेकिंग करतो आणि पटापट रेडी होऊन आम्हाला निघायचं आहे आदियोगीसाठी, कारण मग खूप संध्याकाळ होणार. आता ऑलरेडी 3:30 वाजलेत. चला. मेरा बॅग दे दो अभी. मंडळी आता संध्याकाळचे ऑलमोस्ट 6:30 वाजलेत आणि आम्ही कोइंबतूरला आदियोगीसाठी आलो आहे. हे लोक देखो क्या कर रहे गाइस. आणि आमची सवारी चालली आता आदियोगी बघायला. तिकडे खूप सारं मेडिटेशन होतं आणि आम्ही जवळपास 15 मिनटं मेडिटेशन केलं. तिथे मोबाईल्स बॅग्स काहीच अलाउड नाही आहे. सो आम्ही गेलो तिकडे. मस्त खूप मोठं शिवलिंग होतं. असं खंडरमध्ये असतं ना तसं होतं. शूट करायला अलाउड नसल्यामुळे काही शूट करता आलं नाही आहे. फक्त आम्ही फिरतो. काही शूटिंग होत नाही आमची. फोटोज काढत नाही आम्ही लोक. आणि खूप छान वाटलं. एकदम शांत एकदम सायलेंट मेडिटेशन होतं तिकडे. जराही आवाज नाही कोणाचा. आणि सगळे शिस्तीने आतमध्ये गेले, शिस्तीने बाहेर आले. अशा तऱ्हेने मेडिटेशन तर झालं आहे. आता जातो आहे आम्ही आदियोगी ची जे स्टॅच्यू आहे ते बघायला. चला माझ्यासोबत.
आइटम में जो है फायनली मित्रांनो आपण आदियोगीला पोचलो आहे. खूप सुंदर अशी शंकरांची मूर्ती आहे आपल्या शंकरजींची. चला आपल्याला लाईट शो बघायला भेटेल. Devi Parvati is seeing Adiyogi reveling in ecstatic states, said, I want to have what you have. Show me the way. मग कसं वाटतंय तुला? काय अन्ना डोसा खाऊन? काय मागे नाही वाटत. अरे इथे जेवायचे लय वांदे आहे भाई. तुम्ही लोक येताय. ह्या लोकांचं एक चांगलं होतं की ह्या लोकांनी ठेपले बिपले आणलेले 4-5 दिवस ठेपल्यात खाल्लेत आम्ही. आणि आता छोले भटुरे खातो. उद्या सकाळची ट्रेन आहे. आता खाऊन हॉटेलवर जाणार. आदियोगी वगैरे आम्ही सगळं फिरून आलो. कश्वी પહેલા નહીં પેલું પાણી આવવાનું હોય તો પછી ટાંકી ખાલી કરી દેવી પડે પછી જ પાણી ભરવાનું. चला गाईज. चलो चलो चलो. तर मंडळी मी आणि कश्वी आता आमच्या घरी जायला निघालो आहे. आम्ही खूप मजा केली ना बाबू ट्रिपमध्ये. काल आम्ही सगळ्यांनी डिनर वगैरे करून मग हॉटेलला गेलो. नंतर मग फटाफट सगळं आवरलं झोपलं आणि आता सकाळी उठून सगळेजण स्टेशनला आलो. आता आमची कोइंबतूर ट्रेन आहे अप टू LLT आय गेस. त्याच्यानंतर मग आम्ही घरी जाणार आणि आमची ट्रिप इथे संपणार. चला फिर टाटा बाय बाय टेक केअर.